भगवान बुद्ध ही कोणी पौराणिक देवता नसून याच भारतभूमीत जगाच्या कल्याणासाठी जन्मास आलेले एक महामानव होते. हे ज्यांच्या वंदनीय कार्यामुळे अधोरेखित झाले ते ब्रिटिश अधिकारी म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघहॅम. भारतीय पुरातत्वशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाणारे सर अलेक्झांडर कनिंघहॅम हे मूळचे इतिहासकार किंवा पुरातत्वज्ञ नव्हते, तर ते ब्रिटिश लष्करातील एक अधिकारी होते. हडप्पा येथे प्रथम उत्खनन करणारे सर अलेक्झांडर कनिंघहॅम होते. सांची आणि सारनाथ येथील स्तूपांचे उत्खनन त्यांनीच केले. अनेक प्रमुख बौद्ध स्थळांचे उत्खनन आणि संवर्धन त्यांनीच घडवून आणले. तक्षशिला या प्राचीन नगरीचे अचूक स्थान त्यांनी निश्चित केले. तसेच महाजनपद काळातील अर्थात इसवी सन पूर्व 6व्या शतकातील मद्र देशाची राजधानी असलेले एओनेस आणि भारतातील अलेक्झांडरच्या सैन्याने लढलेला शेवटचा मोठा वेढा असलेले ठिकाण त्यांनी शोधून काढले. याशिवाय यापूर्वी कधीही न पाहिलेले शिलालेख, नाणी आणि शिल्पे त्यांनी उजेडात आणली. ब्रिटिश भारतीय लष्करात 28 वर्षांची सेवा करून सर अलेक्झांडर कनिंघहॅम यांनी 1861 साली वयाच्या 47व्या वर्षी मेजर जनरल या पदावरून लष्करातून निवृत्ती घेतली. स्कॉटिश कवीचे पुत्र असलेले कनिंघहॅम यांचा जन्म 23 जानेवारी 1814 रोजी लंडन येथे झाला. लंडनमध्येच त्यांनी लष्करी शिक्षण घेतले आणि वयाच्या 19व्या वर्षी बंगाल इंजिनियर्समध्ये सामील होण्यासाठी ते भारतात आले. 1833 साली कलकत्त्यात आल्यानंतर त्यांची भेट कलकत्ता टाकसाळीतील सरकारी परीक्षक आणि खरोष्टी व अशोककालीन ब्राह्मी लिपीचा शोध लावणारे विद्वान जेम्स प्रिन्सेप यांच्याशी झाली. या भेटीने कनिंघहॅम यांच्या मनात भारतीय प्राचीन इतिहास आणि पुरातत्वाविषयी कुतूहल निर्माण झाले. 1837 साली कर्नल मेस्ली यांच्यासोबत कनिंघहॅम यांनी सारनाथ येथे उत्खनन केले, जिथे भगवान बुद्धांनी प्रथम धर्मोपदेश केला आणि बौद्ध संघाची स्थापना केली. 1842 मध्ये त्यांनी संकिसा येथे उत्खनन केले, जिथे भगवान बुद्धांनी देवांना धम्मोपदेश करून रत्नांनी बनलेल्या शिडीवरून पृथ्वीवर अवतरण केल्याची परंपरा सांगितली जाते. पुढे त्यांनी संकिसाचे पुन्हा उत्खनन केले आणि 1851च्या सुमारास सांची येथे उत्खनन करताना सतधारा, मुरिल खुर्द, सोनारी आणि अंधेर या परिसरातील स्तूपांचेही पद्धतशीर उत्खनन केले. 1854 साली मध्य प्रदेशातील या सर्व स्थळांवरील संशोधनाचे निष्कर्ष त्यांनी 368 पानांचा मजकूर आणि 32 नकाशे, रेखाचित्रे व शिलालेखांच्या प्रती असलेल्या भव्य ग्रंथात प्रकाशित केले. या ग्रंथाचे नाव द भीलसा टोप्स असे असून आजही तो अभ्यासकांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. काश्यप, महामुद्गलान आणि सारीपुत्त यांच्या सांची येथील अस्थि धातूंचा शोध ही बौद्ध अध्ययन क्षेत्रातील एक मोठी क्रांती होती. 1861 साली लष्करातून निवृत्त झाल्यावर कनिंघहॅम इंग्लंडला गेले. तिथेच ब्रिटिश सरकारने आर्किओलॉजिकल सर्वेयर हे पद निर्माण करून त्यांची नियुक्ती केली. अत्यल्प निधी आणि मनुष्यबळ असूनही त्यांनी ह्युएनसांग, फायह्यान, अलेक्झांडर, मेनिअँडर व मेगॅस्थनीज यांच्या प्रवासांचे तुलनात्मक अध्ययन करून भारतातील प्राचीन नगरे शोधली. तक्षशिला, एओनेस, वैशाली, नालंदा, श्रावस्ती, कोसंबी इत्यादी ठिकाणांची त्यांनी अचूक ओळख पटवली. 1871 मध्ये आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला स्वतंत्र शासकीय विभाग म्हणून पुनरुज्जीवित केले आणि कनिंघहॅम यांची संचालक जनरल म्हणून नेमणूक केली. संपूर्ण देशातील प्राचीन, सुंदर आणि ऐतिहासिक वास्तूंचा शोध आणि नोंद हे या संस्थेचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. त्यांच्या कार्यकाळात भरूच स्तूप, गुप्तकालीन मंदिरे, अशोक स्तंभांचे अवशेष आणि अनेक प्राचीन नगरे प्रकाशात आली. 1885 साली निवृत्त झाल्यानंतर कनिंघहॅम लंडनला परतले. त्यांच्या सेवेबद्दल त्यांना CSI, CIE आणि KCIE हे सन्मान देण्यात आले. 28 नोव्हेंबर 1893 रोजी त्यांचे लंडनमध्ये निधन झाले. भारतीय उपखंडात झालेल्या सर्वात थक्क करणाऱ्या आणि क्रांतिकारी पुरातत्वीय शोधांमुळे सर अलेक्झांडर कनिंघहॅम
आजही स्मरणात आहेत. त्यांच्या या कार्यामुळे भारतीय इतिहासाला नवे आयाम मिळाले आणि म्हणूनच आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. त्यांच्या या महान कार्यास त्यांच्या जन्मदिनी शतशः प्रणाम.